श्री गुरुचरित्र अध्याय 33 मराठी भावार्थ। पूर्वी नंदीग्रामी एक वेश्या राहत असे। ती दिसायला फार सुंदर होती। तिच्याकडे अपार धनधान्यादी संपत्ती होती। अशी ती वेश्या स्वतःला पतिव्रता म्हणत होती। तिच्या घरी नाट्य मंडप होता। त्या मंडपात मनोरंजनासाठी तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते। त्या कोंबड्याच्या व माकडाच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या। ती त्यांना करमणुकी खातर नृत्य शिकली। एकदा एक शिवरत नावाचा मोठा धनाढ्य व्यापारी तिच्याकडे आला। त्याने रुद्राक्ष माळा घातल्या होत्या व भस्म लावले होते। त्या व्यापाऱ्याला पाहताच वैश्येने नमस्कार करून त्याला नाट्य मंडपात नेले व अनेक उपचार करून त्याचे स्वागत केले। तिने व्यापाऱ्याला विचारले, आपण जर आपल्या जवळील हे रत्नजडित लिंग मला दिले तर मी 3 रात्र आपल्यालाच रतिसूख देईन। आपण जर विकत देणार असाल तर लक्षाच्या संख्येत त्याचे मी आपणाला मोल देईन। तेव्हा हे शिवव्रत आपल्या मनात असेल ते सांगावे। तो व्यापारी हसून म्हणाला, मी हे शिवलिंग रतिसुखाच्या बदल्यात देईन, परंतु तू नावानेच वैश्य आहे, व्याभिचारिणी आहेस। तुझे बोलणे सत्य कसे मानावे? तुम्हाला अनेक पुरुषाशी संगत करावी लागते। तुला पतिव्रता कसे म्हणावे? व्याभिचार करणे हाच तुमचा कुळाचार आहे। तुमचे मन एकाच पुरुषाशी स्थिर राहत नाही। व्यापाऱ्याचे बोलणे ऐकून वेश्या म्हणाली, मी खरोखरच 3 दिवस आपली कुलश्री होऊन राहील। मला आपण ते श्रेष्ठ लिंग द्यावे। मी आपले तन मन धनाने रिझवीन। व्यापारी तिला म्हणाला, तू म्हणतेस त्याला प्रमाण काय? 3 दिवस व 3 रात्र सर्व धर्माकर्मात माझी तू धर्मपत्नी व्हायला पाहिजेस। तेव्हा त्या वेश्येने त्या शिवलिंगावर हात ठेवून चंद्र व सूर्य यांना साक्षी मानून वचन दिले आणि ती त्याची पत्नी झाली। तेव्हा त्या व्यापाऱ्याने ते लिंग तिच्या हाती दिले आणि म्हणाला, हे शिवलिंग म्हणजे माझा प्राण आहे। याला जर काही हानी पोचली तर मी प्राणत्याग करीन। व्यापाऱ्याचे ते म्हणणे तिने मान्य केले। अशा रीतीने दोघांचे समाधान झाले। दोघे मंडपात बसले असता सायंकाळ होऊन सूर्यास्त झाला। तेव्हा आपण आता घरात जावे असे ती म्हणाली। तेव्हा वैश्य तिला म्हणाला, रतीस प्रसंगी हे लिंग जवळ ठेवू नये। त्याचे बोलणे ऐकून तिने ते लिंग मंडपात सुरक्षित ठिकाणी ठेवले। ती दोघे क्रीडा करीत असता नाट्य मंडपास भयंकर आग लागली। तो नाट्य मंडप संपूर्ण जळाला। ते पाहून तो व्यापारी शोक करू लागला। मंडपाची आग लोकांनी विझवली, पण त्या आगीत ते लिंग जळून गेले। माकडाचे व कोंबड्याचेही जळून भस्म झाले। तो व्यापारी शोकाकुल होऊन म्हणाला, माझे प्राणलिंग जळाले, आता मी प्राणत्याग करतो। असे म्हणून तो बाहेर आला। त्याने खूप लाकडे जमवून चिता रचली आणि अग्नी प्रतिबद्ध केला। माझे लिंग जळाले असे म्हणत त्याने पटकन त्या धगधगत्या आगीत उडी मारली। वैश्य दुःख करू लागली, माझ्या हातून पुरुषाची हत्या झाली। हा व्यापारी माझा प्राणेश्वर होता, त्याचा नाश झाला। मी पतिव्रतेचा धर्म आचरण करून प्राणत्याग करते। असे म्हणून तिने ब्राह्मणांना वस्त्रे व भूषणे दिली। चंदनाच्या लाकडाची अग्नी प्रदीप्त केली। आपल्या बंधुवर्गाला नमस्कार करून म्हणाली, मी पतीसोबरोबर सहगमन करीत आहे। तिचे नातेवाईक तिला आपल्या आयुष्यात येणाऱ्या पुरुषांची मोजदाद नसते, मग हा तुझा पती कसा असे म्हणतेस असे म्हणतात। मग तिने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला। सर्व ब्राह्मणांना नमस्कार करून तिने अग्नीजवळ उभे राहून एकदम त्यात उडी टाकली। त्यावेळी आश्चर्य घडले। पंचमुख सदाशिव 10 भुजांच्या नागाचे यज्ञोपवीत धारण करणारा, पानपात्र त्रिशूळ डमरू हाती घेतलेला, भस्माचा लेप असणारा, जटाधारी नंदीवर बसलेला असा तेथे अग्नीतून प्रकट झाला व त्याने वेश्येला वरचेवर धरले। त्या अग्निकुंडातील अग्नी शांत झाला। भक्तवत्सल ईश्वर तेथे प्रकट झाला व प्रसन्न वदनाने तिला म्हणाला, मी तुझी परीक्षा पाहण्यास आलो होतो। तुझी धर्मावरील दृढ निष्ठा व धैर्य पाहण्यासाठी आलो होतो। सर्व काही मी मायेने निर्माण केले होते। तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे। जो वर तू मागशील मी तो तुला देईन। तेव्हा वेश्या म्हणाली, हे चंद्रमौळी, मला वर नको। सर्व भूलोक व पाताळ त्यातील काहीच ऐश्वर्य भोग नको। मी तुझ्या चरणकमळावर मुक्तभ्रमण करून महाभाग्यवती होईल। माझे सर्व बंधुवर्ग तुझ्या जवळ राहावेत असे माझे दासदासी
आहेत त्यांना स्वर्गास न्यावे. हे स्वामी, मला संसाराच्या एरझारातून मुक्त करा, असे म्हणून ती शंकराच्या पाया पडली. पराशर ऋषी म्हणाले, हे माकड, काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होता. त्याच्या घरी पुत्र म्हणून जन्मास आला व तो कोंबडा त्या राजाचा प्रधानाचा मुलगा म्हणून जन्मास आला. पूर्वजन्मी ते अज्ञानी असूनही रुद्राक्ष धारण करण्याचे पुण्य घडले, त्यामुळे ते मानव जन्मास आले. पण आता जे ज्ञानपूर्वक रुद्राक्ष धारण करतात त्यामुळे त्यांच्या पुण्याला गंतीच नाही. श्री स्वामी समर्थ. श्री गुरु चरित्र अध्याय 33. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धीच्या चरणा, विनवितसे कर जोडूनी भक्ती भावे करुणिया. म्हणे स्वामी सिद्ध मुनी पूर्वकथानुसंधानी, पती सहित सुहासिनी आली गुरु समागमे. श्री गुरु आले मठासी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारुणी आम्हासी निरोपावी दातार. सिद्ध म्हणे एक बाळा, दुसरे दिवशी प्रात काळा, दंपती दोघे गुरुजवळा, येऊनी बसती वंदुनी. विनविता ती कर जोडूनी, आम्हा शोक घडले दिनी, एक यतीने येऊनी नाना धर्म निरुपले. रुद्राक्षचारी आम्हासी देता बोलला परियसी, कानी बांधुनी प्रेतासी दन करी म्हणितले. आणिक एक बोलिले रुद्र सुक्त असे भले, अभिषेक करीती विप्रकुडे ते तीर्थ आणावे. आणुनी तीर्थ प्रेतावरी, प्रोक्षा तुम्ही भावे करी, अंतकाळ समय दर्शन करी. श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे ऐसे सांगुनी आम्हासी, आपण गेला परियसी, रुद्राक्ष राहिले मजपाशी, पती श्रवणी स्वामिया. हे कोणी तिचे वचन, श्री गुरु सांगती हासून, रुद्राक्ष दिलवे आम्हीच जाण, तुझी भक्ती देखुनी. भक्ती अथवा अभक्तीसी, रुद्राक्ष धारण नरासी, पापिन लागती परियसी, उत्तम अथवा निचाते. सहस्र संख्या जो नर, रुद्राक्ष माळा करिहार, स्वस्वरूपे होय तोची रुद्र, समस्त देव वंदिती. सहस्र जरी न साधिती, दाही बावस षोडपससी, शांकेसी बांधा एक ख्याती, चतुर्विशती दोही करी. कंठभरण 32, मस्तकी बांधा चत्वारिशांशे, श्रवणध्वशी द्वादशांशे, धारण करावे परियसा. अष्टरशत एक, कंठी माळा करी सुरेख, रुद्रपुत्र समान एक, येणे विधी धारण केलिया. त्याचे फळ असे अपार, माळा रुद्राक्ष असे थोर, जैसे मिळती समयानुसार, रुद्राक्ष धारण करावे. ज्याचे गडा रुद्राक्ष असती, त्यासी पापे नातळती, त्यासी होय सद्गती, रुद्रलोकी अखंडित. रुद्राक्ष माळा धरोनी, जप करती अनुष्ठानी, अनंत फळ असे जाणी, एका श्रोते एक चित्ते. रुद्राक्ष ठेवणी पूजेसी, अभिषेकावे रुद्र सुक्तेसी, लिंग पूजा मा समानतेसी, फळ असे निर्धारे. एक मुख पंचमुख, एकादश असती मुख, चतुर्विशादी कौतुक, मुख असती परियसा. हे उत्तम मिळती जरी, अथवा असती नाना परी, धारण करावे प्रीती करी, लादे चतुर्विध पुरुषार्थ. याचे पूर्वीलाख्यान, विशेष असती अति गहन, एकता पापे पळून जाती त्वरित परियसा. राजा काश्मीर देशी, भद्रसेन नाम परियसी, त्याचा पुत्र सुधर्मायसी, प्रख्यात होता अवधारा. त्या राजाचा मंत्रीसुत, नाम तारक असे ख्यात, दोघे कुमार ज्ञानवंत, परमसख्यत्वे असती देखा. उभयेता एक वयेसी, सुकुमार अतिसुंदरेसी, एक स्थानी विद्याभ्यासी, वर्तती देख संतोषे. क्रीडास्थानी सहभोजनी, असती दोघे संतोषणी, ऐसे कुमार महाज्ञानी, शिवभजक परियसा. सर्व देही अलंकार, रुद्राक्षमाळा शृंगार, भस्मधारण त्रिपुंत्र, तिलक असे परियसा. वर्तता ऐसे एके दिवशी, तया राज मंदिरासी, आला पराशर ऋषी, साक्षात ब्रह्म तो देखा.
ऋषी आला देखोनी, राजा सन्मुख जाऊनी, साष्टांग नमोनी, घेऊनी आला मंदिरात, कर जोडूनी मुनीश्वरासी, विनवी राजा भक्तीसी, पिसे लागिले पुत्रासी, काय करावे म्हणतसे, रत्न भरला अलंकार, न घेता भूषणे परिकर, रुद्राक्ष माळा कंठीहार, सर्वाभरणे तेची करती, शिकविला नायकती, कैसे ज्ञान यांचे मती, स्वामी याती निरोप देती, तरीच एकती कुमारक, भूत भविष्य वर्तमानी, त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी, याचा अभिप्राय विस्तारुनी, निरोपावे दातार, एकोणी रायांचे वचन, पराशरा ऋषी जान, निरोपी तसे हासून, मनी विचित्र असे एक, तुझ्या आणि तुझ्या मंत्रीसुतांचा वृत्तांत असे विस्मयांचा, सांगेन एक चित्ते साचा, मनी ऋषी तैवेळी, पूर्वी नंदी ग्रामनगरी, होती एक वेश्या नारी, अति लावण्य सुंदरी, जैसे तेच चंद्रकांती, सर्वाभरणे तिसी असती, जैसी दिसे मंथरती, नवयौवका सोमकांती, अति लावण्य सुंदरी, असोनी वारवणिता, मनी आपण पतिव्रता, धर्म करी असंख्याता, अन्न वस्त्रे ब्राह्मणासी, सखी वर्ग सहित नित्य, नृत्य करी मनोरथ, कुकुट मरकट विनोदार्थ, बांधिले असती नृत्य मंडपी, तया मरकट कुकुटासी, रुद्राक्ष माळा भूषणेसी, कुकुटाच्या शिखेशी रुद्राक्ष एक बांधिलासी, तया मरकट कुकुटासी, शिकवे नृत्य विनदेसी, वर्तता एके दिवसी, अभिनव झाले परियसा, शिवव्रत म्हणजे एक, वैश्याला महाधनिक, रुद्राक्ष माळा भस्मांक, प्रवेशला तिच्या घरी, याचे सव्य करी देखा, रत्न खचित लिंगनिका, तेच पाक्य चंद्रांका, विराजमाना दिसतसे, देखोनी लिंग रत्न खचित, विस्मय करी वारणवनिता, आपुले सखिनी असे म्हणत, ऐसी वस्तू पाहिजे, उसा त्या वैश्यासी, देईन जरी मोलासी, अथवा देईल रतीसी, होईल कुलश्री दिवस दिन, एकोणी सखियांचे वचन, मनी वैश्य हासून, देईन लिंग मोहक, रतिकांक्षा करुण्या, तुमची मुख्य वारवळिता, होईल जरी माझी कांता, दिवस तीन प्रतिव्रता, होणे असणे मनोभावे, एकोणी वैश्यवचन, बोले वारवणिता आपण, तीन त्रय सत्य जाण, होईन तुमची कुलश्री, लिंग देऊन्या वैश्येशी, बोले वैश्य परियसी, माझा प्राण समानेसी, लिंग असे जाण तुवा, या कारणे लिंगासी, जतन करावे परियसी, हानी होता लिंगासी, प्राण आपुला तजिन, संभोग समयी लिंगासी, ठेवू नये जवळकीसी, मनी वैश्यतीयेसी, ते वेळी परियसा, एकोणी वैश्यवचन, मंडपी ठेविले लिंगरत्न, मध्यस्तंभी बसून, गेली अंतर्गृहासी, क्रीडा करीत दोघे जण, होती एका एक क्षण, उठिला अग्नी अद्भुत जाण, तया नाट्य मंडपात, अग्नी लागोनी मंडप, भस्म झाला जैसा धूप, वैश्य करीतसे प्रलाप, देखुनी तये वेळी, मने हा काय झाले, माझे प्राण लिंग गेले, विजविताती अतिप्रबळे, नगर लोक मिळवणी, विजवुनी पाहती लिंगासी, झाले दग्ध परियसी, अग्नीत मरकट कुकुटांसी, दहन झाले अवधारा, वैश्य देखोनी तये वेळी, दुःख करी अतिप्रबळी, प्राणलिंग जळोनी गेले, आता प्राण त्यजिन मने, लिंग दहन झाले म्हणत, अग्नी प्रवेश केला त्वरित, नगर लोक विस्मय करीत, वैश्या दुःख करीतसे, वैश्य माझा प्राणेश्वरू, तया हानी जाहली निर्धारू, पतिव्रता धर्म करू, मने प्राण तजिन, आपुले बंधू सहोदरासी, नमोनी पुसे तये वेळेसी, निरोप द्यावा आपणासी, पती समागमे जातसे, एकोणी तियेचे वचन, दुःख करते बंधुजन, मनती तुझे बुद्धिहीन, काय धर्म करीतेसी, ऐसे वैश्य किती येती, त्यांची कैसी होसी सती, आसोनी नगर लोक ख्याती,
काय तुझी बुद्धी सांगे. माझा पती जाहला मृत, आपण जिवंत नाही सत्य. पतिव्रत धर्मख्यात, वेदशास्त्र परेसा. पती सवे जे नारी, सहगमन जाय प्रीती करी. एक एक पावले भूमीवरी, अश्वमेध यज्ञ फळसे. मनोनी मिळई समस्तासी, निघाली बाहेर संतोषी. आली अग्निकुंडापाशी, नमन केले अग्निकुंडा. स्मरोणिया सर्वेश्वर, केला सूर्यासी नमस्कार. प्रदक्षिणे उल्हास थोर, करती झाली तये वेळी. नमुनी समस्त द्विजांसी, उभी ठेली अग्निपाशी. उडी घालिता वेगेसी, अभिनव झाले तये वेळी. सदाशिव पंचवक्र, दशभुजा नागसूत्र. हाती असे पानपात्र, त्रिशूळ डमरू करी असे. भस्मांकित जटाधारी, बैसलासे नंदीवरी. धरती आला वरचेवरी, वेशेसी तये वेळी. ईश्वर म्हणे तियेसी, आलो तुझ्या परीक्षेसी. धर्मधैर्य पावयासी, येणे घडले परियेसा. तुझे मन पाहवयासी, जाहलो अग्नि प्रवेशी. तुझे प्रतिव्रता होसी, सत्य केले व्रता पुले. तुष्टलो तुझे भक्तीसी, दीन वरजे मांगसी. आयु आरोग्य श्रेयसी, जे इच्छसी मागाता. मने वैशात वेडी, न लगे वर चंद्रमोळी. स्वर्गभूमी पाताळी, नगे भोग ऐश्वर्य. तुझे चरण कमळी भृंग, होऊनी असे महाभाग्य. माझे इष्ट बंधुवर्ग, सकळ तुझे सानिध्यसे. एकोणी तियेचे वचन, प्रसन्न झाला गौरी रमण. समस्ता विमानी बसवून, घेऊन गेला स्वर्गासी. तिचे नाट्य मंडपात, जो का झाला मरकट गात. तया कुकुटा समवेत, दग्ध झाले परियसा. म्हणे परशाधर ऋषी, सांगिन राया परियसी. मरकटवत तेजुनिया हरसी, तुझे उदरी जन्मला. तुझे मंत्रियाच्या कुशी, मुकुट जन्मला परियसी. रुद्राक्ष धारण फळेसी, राजकुमार होऊन आले. पूर्व संस्कार करिता, रुद्राक्ष धारण ऐसे करिता. दोघे पुत्र ज्ञानवंत, केवळ भक्त ईश्वरांचे. आता तरी ज्ञानवृत्ती, रुद्राक्ष भस्म धारण करिता ती. त्यांच्या पुण्यासी नाही मिती, म्हणून सांगे पराशरम. श्री गुरु म्हणती दंपतीसी, येणे परिरायासी. सांगता झाला महर्षी, पराशर विस्तारे. एकोणी ऋषीचे वचन, राजा विनवी कर जोडून. प्रश्न केला अतिगहन, सांगेन एक एक चित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पोत्तरे. श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनाम धारक संवादे. रुद्राक्ष महिमा निरूपण नाम त्रयं त्रिशोत्तर सप्तमाध्याय. श्री गुरुदत्तात्रेय परमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.